नागपूरमध्ये बी फॉर्म वेळेत न भरल्यामुळे शिवसेनेच्या 35 ते 40 उमेदवारांचं धनुष्यबाणासह लढण्याचं स्वप्न भंग झालेलं आहे। हिंगणा परिसरातील उद्धव गोडसे या उमेदवाराने आपला बी फॉर्म वेळेत दाखल केला, मात्र त्याची खूप मोठी किंमत त्यांना मोजावी लागली आहे। निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळावी ही प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते। नागपूरच्या उद्धव यांची ही इच्छा पूर्णही झाली। शिवसेनेकडनं उमेदवारी मिळाली। मोठ्या उत्साहात ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले, मात्र दुसरीकडे त्यांच्या घरावर हातोडा पडला होता। इथल्या पोलीस स्टेशनने मला कुठल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही आणि नोटीस न दिला त्यांनी माझ्या घराचं संपूर्ण सामान रस्त्यावर अक्षरशः फेकून दिलं। मी फॉर्म भरण्याच्या तयारीत होतो त्यामुळे मला इकडे लक्ष देता आलं नाही। उद्धव गोडसे अर्ज भरत असताना शहराच्या हिंगणा परिसरातला त्यांचा संसार उघड्यावर पडत होता। पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांच्या घरातली एक एक वस्तू बाहेर काढली जात होती। त्या लोकांनी जबरदस्ती केली, घरात बसले सामान काढलं। मग माझी लो बीपी होऊन गेली। त्याच्यानंतर मी माझ्या मैत्रिणीकडे गेली, दिवसभर तिकडेच होती। मग माझं सामान कुठं गेलं, काय गेलं, कसं गेलं काही समजलंच नाही। काही लोकांचा मी चिट फंड चालवते, त्याच्यात माझे पैसे पण होते। माझ्या पैशाची पण इकडे तिकडे हे झाली। उद्धव यांच्या घराचा वाद कोर्टात गेला। ती केस उद्धव हरले। कोर्टाकडनं आपल्याला वेगळी नोटीस मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती, मात्र तसं काहीही झालं नाही। उद्धव यांचं घर पाडलं गेलंय आणि सध्या ते आणि त्यांचा परिवार परिचितांच्या घरी मुक्काम आलाय। त्यांचं सगळं सामान उघड्यावर आलंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या उमेदवारीसाठी लढणार तरी कसं, असा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकलाय। सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर।